शंभू छत्रपती पुस्तक आहे. त्या पुस्तकात आहे ना, कवी कलश यांनी शेवटचं जे काव्य म्हटलं आहे, म्हणजे जेव्हा शंभूराजांना बांधून घेऊन आलेले असतात औरंगजेबासमोर आणि तो कवी कलश काव्य म्हणतो. ते काव्य कवी कलशांची जी समाधी आहे, त्या समाधीवर आज सुद्धा कोरलेलं आहे. तर ते काव्य असं आहे: यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रंग, जो रबी छबी लकतही खद्योत होत बदरंग, त्यो तव तेज निहार के तखत तज औरंग. याचा अर्थ असा आहे की शंभूराजांना जेव्हा औरंगजेबाच्या समोर बांधून आणलंय, तेव्हा रावणाच्या समोर जसं हनुमानाला बांधून आणलेलं तसं वाटतं आणि शंभूराजांच्या अंगावरती पूर्ण रक्तच रक्त आहे आणि तेव्हा शंभूराजे अंगाला शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणे दिसत आहेत, असं कवी साक्षात सांगतात औरंगजेबासमोर. यानंतर कवी असं बोलतात की जसं जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा काजवे जसे निस्तेज होतात, तसे शंभूराजांच्या शौर्यापुढे औरंगजेबाने आपलं तख्त जे आपलं ताज असतं ते उतरवून ठेवलेलं आहे. ते एवढं सुंदर काव्य ते कवी कलशाने तेव्हा म्हटलं आहे.